अंपायर सिग्नल. सामना सुरूच आहे. सर पहिलं षटक घेऊन ओमकार नावडेकर छोट्या बॉलिंग करण्यासाठी सज्ज असेल. विकेट किपर संकेत बघत आहेत ॲज अ विकेट किपर. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, त्यानंतर लेग स्लिप. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिकडे पॉइंटला फिल्डर आहेत. मिड ऑफ मध्ये देखील आपण पाहतो की प्रोटेक्शन आहे. आणि आपण जर पाहिलं तर मिड ऑफ पासून थोडासा ऑर्थोडॉक्स बिहाइंड द इनफिल्ड मागे आपण पाहतो रोप जवळ लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर आपल्याला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी जवळ पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कावू कॉर्नर मध्ये आपल्याला राहुल नावडेकर पाहायला मिळतात ॲज अ फिल्डर. अंपायर सिग्नल. या सामना सुरू करा. मॅचकडे आपण जाऊया. गेम ऑनचा इशारा. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1 बिगिन. सुपर बॉल. पहिलाच बॉल वेगानं टाकला. गती परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं ना तर ओमकार त्या गोष्टी देखील सातत्यानं हाताळतो ॲज अ बॉलर काम करत असताना. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेला जबाबदारी आहे. खेडूपाड्याचा अगेन्स्ट खेळायचं आहे. राहुल उल्वेकर म्हटलं तर रॉयल कलंबोलीमधून व्यावसायिक गटातून खेळलेले खेळाडू आहेत. इथे पहा हा चेंडू लेग स्लिपला डायरेक्ट हिट. थोडासा वाईड थ्रो फायदा मिळतोय. चान्स आहे बट भावेशचा नकार आहे समोरून. एकच धाव मिळेल. अकाउंट ओपन टीमचं खात्यामध्ये आपण पाहतो धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती म्हणजेच टीम जाऊन पोहोचलेली आहे यावेळेला टोटल 1 या आकड्यावरती. पॉवर प्लेला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही गोष्टी सुसज्ज पद्धतीने करण्यासाठी दोन्ही टीम सज्ज आहेत. दोघांना इम्पॉर्टंट आहे सामना. दोघांना स्पर्धा इम्पॉर्टंट आहे. कारण आता मी म्हणेन की सीझनचा एंड थोडाच जवळ राहिला. त्यामुळं शेवट चांगला करायचा सगळ्यांना. काही संघांचा तर शेवटची मॅच होते असंही सांगणं होतंय आता बऱ्याच ठिकाणी. कारण आउट ऑफ फॉर्म चालल्यामुळं आपण पाहतो ते काल जर आपण पाहिलं चिंचवली संघ देखील असाच शेवटचा सामना खेळणार होता. बट सुपर 14 साठी ज्यावेळेला क्वालिफाय झाले आता तीच उमेद. आणि कालच्याच आपण पाहतो रात्रीपासून लगेचच 3 पुढच्या एंट्रीज बुक झाल्यात. हे परफॉर्मन्सवरती डिपेंड राहतं. ज्यावेळेला आपला चांगला परफॉर्मन्स राहतो आपण आवर्जून पुढे खेळतो. ओ क्लीन बोल्ड. ज्या विकेटची गरज होती ती विकेट. महत्वाचा गडी गारद. भावेश उल्वेकरचा डाव संपलाय आणि बॅटर बाद. पहिला धक्का विरास्पोर्ट खेडूक पडाला. एक पडला. पहिली विकेट आलेली आहे. पॉवर प्ले मध्ये कॅपिटलाइज धावसंख्या उभी करायची होती. 22चा मनसोबा होता. बट ओमकार नावडेकरच्या गोलंदाजी समोर मात्र अगदी त्रिफला उद्ध्वस्त झालेत आणि हा धक्का आपण बघितला. यापुढे विजेता वर्सेस विजेता मॅच देखील असणार आहे ज्यामध्ये आपण समर 11 जयनुमान भोकरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहतो की दुसरी मॅच विजेता संघ आरकेसीसी परी 11 तोंडरे या दोन टीम दरम्यान ती मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ देखील आता इथून या सामन्याचा आनंद घेतात. आदिनाथ पाटील त्यांची सेना आहे. एका बाजूला आपण पाहतो की आदीची सेना आहे. जयनुमान भोकरपाडा रसायनी परिसरातील एक ताकदवर संघ आहे. इथे हा चेंडू वाईडचा इशारा पंचांचा. सँडी पालकर सर व्हायब्रेशनल अंपायर या परिसरातील नामांकित पंच त्यांच्याकडून इशारा येतोय. आणि चांगला चेंडू आपण इथे पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 2 या आकड्यावरती सध्या गेलेली आहे. या वाईडनं थोडासा फरक पडतो. बॅटिंग करावी लागेल. जबाबदारी आहे मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज नितेश. लाजवाब गोलंदाजी पा. छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू अर्थातच ओमकार नावडेकर. ओमकार की जय जयकार हा नारा अगदी आपण पाहिलं की मागील वर्षी दुमदुमला होता. मग मुरबी सारख्या बलाढ्य संघासमोर देखील अप्रतिम कामगिरी या खेळाडूची राहिली आहे. ओ वॉट बॉल. स्पीड भरपूर. स्पीड पोस्ट आहे मोरबेशी. ओमकार काय गोलंदाजी पाहायला मिळते पा. अगदी वेगानं बीट करतोय. शेवटचा आता 1 बॉल बाकी आहे या षटकामधून. फक्त 2 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय खेडूपाडाचा. बॉलिंग मार्फत तयार असेल समोर नितेश. स्कोरिंग शॉटसाठी जातील आता. गरज आहे त्याची. फिल्डर आहे त्यांच्या डोक्यावरतून लॉंग ऑफ क्लिअर करेल. केतन उल्वेकरला चकवा दिलाय बॉलनं आणि बॉल जातोय फ्लॅट हिट. शेवट गोड केलं पॉवर प्लेचं षटकाचं आणि 6 धावा मिळाल्या त्या बॉलवरती.
तर याचा कडू धक्का बसलेला आहे. आता बॉलिंग करण्यासाठी कैलास पाटील नामवंत खेळाडू आहेत, व्हेरिएशनचे सिकंदर आहेत. लिजंड वर्सेस लिजंड अशी लढाई पाहायला मिळेल. राहुल उलेकर समोर कैलास पाटील. ओ क्लीन बॉल्ड, दांडीगुल यष्टी उद्ध्वस्त केली आहे आणि अजून एक धक्का पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज देखील माघारी परततोय आणि आघाडीची जोडी जी आहे ती जोडी नेस्तनाबूत झाली आहे. तो म्हणजे ऋतिक, जबाबदारी असणार आहे ऋतिकवरती. टुडाउनला संधी मिळाली आहे. 2 विकेट पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करण्यासाठी आता आला आहे. 8 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. 8 रन ऑन बोर्ड आपण पाहतो सध्या धावफलकावरती लागलेली धावसंख्या. नवीन आपण पाहतो आता इथून फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय. नॉन स्ट्राईकला नितेश आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी कैलास पाटील. लिजंडरी मोरबेचं टेनिस क्रिकेट हायलाइट केलं या खेळाडूंना. अलीकडचा काल गाजवला ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर आणि ॲज अ लीडर म्हणून देखील. आज या यंग सेनेबद्दल आपण पाहतो तो नक्कीच नियमितपणे चर्चा करतो. गावामध्ये 3-4 संघ उभारलेले आहेत आणि मुख्य एक संघ देखील राहतो, त्यातून ते सिलेक्ट करतात खेळाडू. हवे ते बॉल, फिल्डर पोहोचतील का प्रश्न. केतन कडून पुनशा चुके आणि मिड विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फिल्डरला चकवा, नावा मिळतात 4, आलाय चौकार. या चौकाराने इम्पॅक्ट पडतो. एकी रंकातून यात काहीच शंका नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा तिकडे आणि व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो अगदी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे, ती म्हणजेच जरूर पुढे सरसावलेली. टोटल वरती आपण 13 धावा पाहतोय इथे आता इथे झालेल्या आहेत. या व्हाईटने 1 धावेनं अपग्रेड झालेली धावसंख्या पाहायला मिळाली. थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस. शॉर्ट लेग तिकडे आपण पाहतो आता मिड ऑन मध्ये घेतलेला. फॉलोदी मध्ये स्वतः बॅक बॉलर आणि बॉलर्स बॅक बॉलला देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने स्टॉप केलंय. कोणतीही रन नाहीये, निर्धाव बॉल या बॉलवरती. अजून एक डॉट बॉल आपण बघितला. 13ला 2 पडलेले आहेत. डीसीसी मोरबे आणि विरास्पोर्ट किडूपाडा दोघांमध्ये लढाई. आडवा बॅटने खेळलं, जागा बनवली आहे. पाठलाग फार दूर आहेत फिल्डर. बॉल पर्यंत पोहोचणं तुषार शेळकेला जमलं नाहीये आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फाईन मध्ये फाईन स्ट्रोक, चौकार. वरती लॉस ऑफ 2 विकेट. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची वाहिनी इकडे उपाडाचे राहुल उलवेकर, आमच्या अगदी जवळचे मित्र. समोरच्या दिशेनं खेळलेत. ओमकारनं झेल कॅरी केलाय आणि इथून आपण पाहतोय ऋतिक देखील बाद होतोय. अजून एक धक्का, तिसरा फलंदाज माघारी परततोय किडूकपाडाचा.
17 धावा धावफलकावरती, 17 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत संघाचे. पाठोपाठ विकेट पडत चालल्यात. जबाबदारी आता मोठी असणार आहे आणि मुख्य फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय बॅटिंग करण्यासाठी. इथून साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जबाबदारीनं खेळावं लागेल कारण आता मी म्हणेन की फ्रंटलाईन अटॅकला बॅट्समन त्यांच्याकडे फार फार विकल्प म्हणून एक सनीचा वापर ते करू शकतात. त्यानंतर प्रॉपर मी म्हणेन की इथून मात्र मग धावा बनवणारा बॅट्समन जो आहे तो नाव थोडासा शोधण्यासाठी आपण पाहतो की त्रास होईल. त्यामुळं साहिलचं मैदानामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थांबणं महत्वाचं आहे. षटकातून आता शेवटचा बॉल आहे कैलासचा आणि समोर फेस करण्यासाठी साहिल उल्वेकर पाहायला मिळाल. मोठी जबाबदारी असणार आहे. या बॉलला डिफेन्सिव्ह खेळतील की मोठ्या शॉटसाठी जातील हाही प्रश्न असेल. दुसऱ्या बाजूला चतुर्चाक कैलास पाटील आहेत. ओ डिफेन्स खेळायचा प्रयत्न राहिलाय पहा तिकडे. डायरेक्ट हिट काम बनून जाईल. बाल बाल बजावलेत, पोहोचलेत सुखरूप. रन 1 आहे. ओव्हर क्रमांक 2चा खेळ. 9च्या सरासरीनं 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग होतीये फर्स्ट आपला विरासपोर्ट खेडूपाडाची. ट्रॉफीमध्ये आपण पाहतो की अगदी खनाव संघ देखील खेळतोय. यजमान संघ आहे आणि त्यांचा सामना देखील चालू आहे क्वालिफायचा. हा सामना जिंकले तर प्रतीकचं स्वप्न आणि खानावचं स्वप्न साकार होणार आहे. अठरा नवीन बॉलर नाहीये तर पॉवर प्ले मध्ये जे पहिलं षटक हातातलं तोच गोलंदाज आहे ओमकार पाटील. गोलंदाजीसाठी जरूर तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार नावडेकर माफ करा. आणि समोर साहिल आता असेल. एक योग्य निर्णय घेतलाय कॅप्टन कैलास पाटीलनं की अगदी पुनशा ओमकारला त्याने आणण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना माहिती आहे की साहिल एक आता महत्वाचा फलंदाज राहिला आणि ही जर विकेट मिळाली तर मग सोने पे सुहागा. साहिलचा मनसोबा काय राहील कारण काल रात्रीच्या आपण एका गेम मध्ये बघितलं की 31चा पाठलाग होता आणि जवळपास 8 विकेट पडल्या 7 विकेट पडल्या होत्या आणि 8व्या क्रमांकावरती अभि चोरगे जे बेलवली मोठ्या संघामधून वन डाऊन करतात त्यांना आपण पाहिलं की जर्मन बेलवलीमधून 8व्या क्रमांकासाठी त्यांनी पाठवलं होतं. प्रीतम देखील वापरून ठेवला होता कारण मैदानावरती धावा बनत आहेत. फटका भरपूर छान गॅप शोधली. डिलाइटचा स्ट्रोक आणि खेळाडू कक्षाला सलामी देणारा आज जातोय चौकार. फटका भरपूर छान होता आणि या क्रॅकिंग ड्राईव्हनं आपण पाहतो जरूर 4 धावा मिळतात बॅटिंग करत असताना. त्या म्हणजेच विरासपोर्ट खेडूपाडाला धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 22 रन ऑन बोर्ड आपण आता पाहतोय. 3 गड्यांचा लॉस आहे. स्ट्रायकेंडला फलंदाज तयार आहेत. साहिल ओमकार वर्सेस साहिल लढाई. यंगस्टार्स वर्सेस यंगस्टार्स अगेन्स्ट मध्ये खेळतात. फिल्डिंग छान तिकडे. मिड ऑफला प्रोटेक्शन भरपूर चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी जरूर पुरेशी बेल होती. नितेशकडे स्ट्राईक रोटेट झालेली आहे. एका धावेनं धावसंख्या पुढे जाईल आणि टोटल वरती आपण एका धावेनं 23 आकडा पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 इथे गावामध्ये याच मैदानावरती आपल्याला अजून एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. गुरुनाथ शेठ पाटील खानावचे त्यांच्याकडून नुकताच आम्हाला कॉल झाला आणि त्यांनी अगदी पाहिलं की मॅच अगदी स्टार्ट सीझन मध्ये याच मैदानावरती अजून एक नाईट स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न राहिला आहे. फिल्डर आहेत रन घेण्यासाठी उत्सुक जरूर आपण पाहतो. एक सिंगल मिळेल एका धावेनं धावसंख्या पुढे. टोटल मध्ये आपण पाहतो की आता एक धाव जरूर ऍड केली जाईल. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे आणि स्ट्राईक मिळते ती म्हणजेच साहिलला. स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत.
चांगल्या घाटणीचे खेळाडू आहेत, व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेले खेळाडू आहेत. फुल टॉस लेंथ आहे, पिक करू शकले नाहीयेत पण सेफ खेळलेत. रन मिळेल सिंगल. आणि या सिंगल धावसंख्या आपण पाहतो आता इथून पुढे चालली असताना टोटल वरती इथे धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 24. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 25 झालेले आहेत. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात, फिल्डिंगची विरचना बदलली जातात. आपण पाहिलं की अगदी आता इथून जो पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आहे तो परफेक्ट पॉइंटच्या मागे आणि मध्ये छोटीशी गॅप जी आपण लॉंग ऑफ पासून पाहतो. आडव्या बॅटने खेळल्यात, फिल्डर तिकडे पोहोचतील का प्रश्न राहील जरूर. तुषारनं चांगली फिल्डिंग दाखवली बा फाईन लेग मध्ये, लवकर पोहोचले. विकेट किपर हनुमान तोही आपलं काम चोखरीत्या बजावतोय. दरम्यान धावा घेण्यासाठी जरूर पुरेसा वेळ होता आणि या बॉलवरती आपण पाहतो की 2 धावा पाहायला मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे चाललेली आहे. 27 टोटल वरती पाहायला मिळते धावसंख्या. 10च्या सरासरीनं जाण्याचा मनसोबा आहे सध्या, कारण सुरुवातीला 9च्या सरासरीनं गेले होते. पहिल्या ओव्हरला 8 आल्या होत्या, त्यानंतर 10. म्हणजे जो क्रम आहे धावांचा तो थोडासा आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डरनं जरूर वरती चढताना पाहायला मिळतो. ग्राफ जो तो वरती चढलेला आहे, हे एक चांगली बाब आहे खेळूपणासाठी. राऊंड ऑफ अँगल, हवेत खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, पाठलाग होतोय बॉलचा. फिल्डर पोहोचतील का प्रश्न. ओ रिले कॅच होण्याची चान्सेस होती वैयक्तिक, परंतु तिसऱ्या अटेम्प्टला मात्र थोडेसे अपुरे तिकडे राहिलेले आहेत संकेत. आणि या बॉलवरती आपण पाहतोय की जरूर पाहायला मिळेल 2 धावा घेतल्यात. 29 वरती जाऊन पोहोचलेत. पाण्याची मागणी आहे. चला दोन्ही 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या मध्ये. खेळाडू कक्षामधून जरी खेळाडू आला तरीही चालेल, काही हरकत नाहीये. If you want to discuss anything about this match and situation, so please come. जर गरज असेल तर तुम्ही येऊ शकता. यस, पाण्याची मागणी, पाण्याची पूर्तता केली जाईल तुम्हाला. काय अर्धा तास लेट आहोत, त्यामुळे थोडंसं पण तातडीनं घ्या आणि थोडं गतीनं घ्या. जास्त वेळ नाहीये आपल्याकडे. ऑफिशियल्सला विनंती आहे, माझ्याकडे मी घेऊन चालेन. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघासाठी, समीक्षकांसाठी देखील ही इम्पॉर्टंट मॅच आहे. कारण जवळपास आपण ग्रामीणच्या टुर्नामेंट्स पाहिलं तर मग अजिंक्यपद मध्ये एकच फरक राहतो की नॉकआउट स्टेज असतात. ओ व्हॉट अ शॉट, साहिल उल्वेकरच्या बॅटमधून आउटस्टँडिंग फटका. चला नवीन बॉल घ्यावा लागेल, कारण इतका लांब फटका गेला. स्विच अँड स्टिच देखना, रिव्हर्सचा फटका. आणि अगदी बॅट मधून आपण पाहिला की बॉलर वरती अगदी मोठा हल्ला चढवला. एरवी जर अनेक फलंदाज आपण पाहतो की ज्यावेळेला ते बॅटनं बॉलवरती आघात करतात ना, बॉल अक्षरशः वेदनेनं विव्हळतो, परंतु ज्यावेळेला साहिल आघात करतो ना, बॉललाही गुदगुद्या होतात आणि बॉल हा म्हणता सीमारेषा पार जात असतो. असा नामवंत फलंदाज, एक ताकदवर फलंदाज आहे. भरपूर चांगला फटका होता, या फटक्याने इम्पॅक्ट पडलाय. 6 धावा धाव फलकावरती, 35 टोटल वरती.
यावेळेला समोर खेळायचा प्रयत्न, फ्रंटला अटॅक आणि काऊ कॉर्नरमध्ये फिल्डर आहे, तिकडे 1 रन आपल्याला पाहायला मिळतो. कार्पेटचा शॉट होता, एका धावेनं धावसंख्या पुढे चाललेली आहे. नितेशकडे स्ट्राईक आता इथून राहील. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतो टोटलवरती आता 36 धावा झालेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 4 आणि चौथ्या षटकामध्ये केतन उलवेकर आले. केतन उलवेकर वरती पहिल्या बॉलवरती षटकार आघात पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलला सिंगल आली आहे. सो नॉन स्ट्राईक एंडला आपण साहिलला पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजून स्ट्राईक एंडला नितेश आपल्याला पाहायला मिळेल. समजा जिम्नॉस्टिक खेळू आहेत खिडूकपाटामध्ये. फिरून खेळलेत, जागा बनवली आहे, अक्रॉस दी बॅट पाठलाग होतोय फाईन मधून बॉलचा. फिल्डर आलेत तिथे आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. वेगानं थ्रो तुषारच्या माध्यमातून रन मिळतात. तोपर्यंत दोन धावसंख्या पुढे अपग्रेड होती. संख्या फलकावरती धावा ऍड केल्या जात आहेत आणि एकूण धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच आता 29 झालेली आहे, 38 झालेली आहे. थोडस नेटवर्कचा इश्यू आहे इथे, त्यामुळं सध्या थोडासा लाईव्हला अपडेट लेट जातो. त्याबद्दल प्रेक्षकांची आम्ही जरूर माफी मागू. आता ऑफलाईन स्कोरकडे आम्ही जातोय. 38 धावा धावफलकावरती रोहितजी कालोखे एकेकाळचे WTCचे ते सदस्य होते, आता तेही त्यांना कंटाळले आणि त्यांनी इथे पहा हा चेंडू जरूर इफट पहा किती चांगले केतनचे. केतन म्हटलं ना तर मग मोरबेचा हार्दिक पांड्या येतो आणि ज्यावेळेला मैदानामध्ये तो उतरतो ना, इफर्टसाठी 10 आउट ऑफ 10 असतात त्याच्याकडून. रन मिळेल इथे, एका धावेनं धावसंख्या. यस 22ची रन ना पंचई. ओके, सिंगल मिळाल्या. बॅटरच्या खात्यामध्ये धाव ऍड केली जाईल. एका धावेनं धावसंख्या पुढे. एकूण धावसंख्या झालेली ती म्हणजेच 39. 39ला 3 पडलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला. साईलसाठी बॉल, डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न. पहा इथे गती परिवर्तन केलं होतं. नाविन्यपूर्ण गोलंदाजी केतनची. सुरुवात आपण पाहिली या वर्षी त्यानं मेडन षटकानं केलेली आहे. नितलसचं मैदान आणि नितलसच्या मैदानामध्ये अगदी केतननं मेडन षटक टाकत यंदाच्या सीझनची सुरुवात केलेली आहे बॉलिंग मधून. आणि तो गोलंदाज आपण पाहतो आता गोलंदाजीसाठी पाहायला मिळतो ऑन मार्क. स्लोवर बॉल होता, लाऊड शाऊट पंचांकडे अपील साकारतात, पंच फेटाळतात त्या अपीलीला. तोपर्यंत आपण पाहतो धाव घेण्यासाठी चान्स होती. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव, लेग बाईची 1 रन मिळते. धावेनं संख्या जी आहे ती अपग्रेड झालेली आहे. संख्या फलकावरती टोटल आपण पाहतो राऊंड फिगर मध्ये आता आपल्याला धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच टोटल 40 आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला असताना 10च्या सरासरीने चाललेत. मोबदला आहे 3 गड्यांचा. बॅटिंग करते वीरा स्पोर्ट खिडूकपाडा. पहिला आपसा डाव सुरू आहे. चला चला खेळाडू आपण थोडं स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट घ्या. आता घड्याळाची वेळ आपण जर पाहिली 12 वाजून 47 मिनिटं झालेले आहेत. आता डीजे तुम्हाला थोडा कमी टाइम मिळेल. 40 धावा टोटल आपण पाहतो धावफलकावरती लागल्या असतात. शेवटचं एक षटक डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी जबाबदारी तुषार उलवेकर वरती सोपवलेली आहे. विकल्प बरेच आहेत त्यांच्याकडे. तुषार शेके देखील आहे, संकेत बघत आहे, परंतु तुषार उलवेकरकडे जाण्याचा निर्णय त्यांनी जरूर घेतलाय. कारण ऑर्थोडॉक्स मिस्ट्री स्पिनर आहे, स्पेशली ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि वेगवान बॉल. नियमितपणे क्विकर वन देखील त्याच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे त्याच्याकडे जाण्याचा निर्णय कदाचित पाहायला मिळतो. आणि मैदान म्हटल्यानंतर मैदानावरती फिरकीपट्टूंना चांगला फायदा मिळाला आहे. सो या गोष्टीला हेरता तुषारकडे चेंडू सोपावलाय. बॉलिंग करण्यासाठी ते आलेत आणि स्ट्राईकला आपण पाहतोय इथून साहिलच्या बॅटमधून सबो ठोकलाय. लॉंग ऑफ मधून बॉल जातोय आकाश मार्गाने संचार करत 6 रनसाठी खणखणीत षटकार.
आहे तो गमावलाय, कारण एकच रिव्ह्यू तुमच्याकडे आहे प्रत्येक इनिंगसाठी. इथे हा बॉल देखील आडव्या बॅटनं खेळायचा होता. मी आधीच चर्चा केली होती की हलकासा जो ऑफ कट आहे तो ऑफ कट या खेळाडूच्या गोलंदाजीमध्ये नॅचरली पाहायला मिळतो, त्यामुळे त्याचा बेनिफिट जो आहे तो चांगला मिळतोय तुषारला, यात मात्र शंका नाहीये. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी साहिल देखील बीट झाल्या बॉलला. अखेरचे 4 बॉल बाकी आहेत, 47 वरती जाऊन पोहोचलेत. ओ व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग, क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी. सुरुवात थोडी खराब झाली, बट त्यानंतर मात्र पाठोपाठ 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत. या षटकामधून पहिल्या बॉलला षटकार आला होता, त्यानंतर वाईड, त्यानंतर 2 सलग डॉट बॉल. म्हणजे जो कोठा आहे तो कंप्लीट करायचा त्याचा प्रयत्न आहे. कमबॅक कसा असाव्याचं उत्तम उदाहरण. स्लोवर वन, स्लोवर वन. छोट्या सणीचा अजून एक प्रतिभाशाली खेळाडू मोरबे टीमचा, येणारा भविष्य. आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांचा, योग्य बॉलचा, फेअर बॉलचा. येस, अगदी आपण पाहतो कॅप अँगल मध्ये जे काय ते निदर्शनात येत नाहीये. खेळाडू अगदी आपण पाहतो बॉलर जो समोर आहे, त्यामुळे ऑनफिल्ड पंचांसोबत आम्ही जाऊ असा तिसऱ्या पंचांचा निर्णय. सो जो मुख्य पंचांचा निर्णय तो गृहीत धरला जाईल. संघाची धावसंख्या जी ती 47. ओ यावेळेला हॅमर करायचा प्रयत्न, फटका फसलाय. ओमकार पाठलाग करतायत बॉलचा, जम्प हाय तिथे लगावली आहे आणि बॉलला स्टॉप केलं एका टप्प्यानं. रन घेतल्यात तोपर्यंत 2. जलद गतीनं साहिलला पुनः स्ट्राईक मिळेल, नितेश नॉन स्ट्राईक एंडलाच राहतील आणि या बॉलवरती धावा मिळतील 2. 49 वरती संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा एक बॉल आता टार्गेट सेटअप करण्यासाठी. जर मोठा फटका आला 55 पर्यंत जातील, 53 पर्यंत जातील. सिंगल डबलनं मात्र फक्त 50 धावा कंप्लीट होण्याचे चान्सेस पाहायला मिळतील अथवा टार्गेट राहील. हा चेंडू वाईडचा आहे. 50 धावा कंप्लीट झाल्यात बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडाच्या. क्या बात आहे. साहिल उलवेकरची जी फलंदाजी आहे ती फलंदाजी आपण पाहतोय की आता संघासाठी एक अगदी मी म्हणेन की जीवन संजीवनी ठरलेली आहे, यात काही मात्र शंका नाहीये. 50 पर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अखेरचा एक बॉल फेस करतील त्या डेथ ओव्हरचा. शेवट गोड, हवेत बॉल, भरपूर उंच आणि भरपूर लांब, लांब लचक षटकार. सुपर क्वालिटी ब्रिलियंट फटका. शेवट गोड केला या फटक्यानं आणि 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवरती आल्यात बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडासाठी. टोटल बनल्या 56 आणि 57 धावांचं आता आव्हान असणाऱ्या या मॅच मध्ये जिंकण्यासाठी, ते म्हणजेच इथून सेकंड आपला बॅटिंग करत असताना डीसीसी मोरबे संघासमोर.
चला लगेच मोरबी टीम आपली फलंदाजीची जोडी मैदानात पाठवा. सत्तावन्न धाव्यांचं टार्गेट आहे. एका बाजूला मोरबे, एका बाजूला आपण खिडूकपाडा संघ पाहतोय. चला मोरबे टीम आपले 2 फलंदाज पाठवा, लगेच 2 बॅटर पाठवा. चला मोरबी टीम लगेच पाठवा आणि खिडूकपाडा टीम आपला फिल्डिंग सेटअप आपण लगेच सजवून घ्या. एक्स्ट्रा टाइम खर्च नको, एक्स्ट्रा टाइम वाचवायचा आपल्याला. लवकरात लवकर सामने कव्हर करायचेत. Sexy and I चला 2 संघांमध्ये फाईट. एका बाजूला मोरबे, एका बाजूला खिडूकपाडा. 57 धाव्यांचं टार्गेट इथे मात्र आपण जरूर पाहतोय. 57 सलामीची जोडी आपण पाहतोय. केतन उलवेकर त्याच्या सोबतीला आपण पाहतोय हनुमान फडके. असे 2 फलंदाज रवाना झालेत. एका बाजूला खिडूकपाडा फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मोरबे संघ. 57 धाव्यांचा टार्गेट आहे. 56 धावा जमवल्या गेल्यात. धावा चेस होतील का डिफेंड होतील येणारे 5 षटकांमध्ये आपल्याला जरूर समजेल कोण वर्चस्व गाठेल, मोरबे की तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल खिडूकपाडा. दोन्ही संघ गाभासाठी नावासाठी खेळत असताना आज जाणता राजा ट्रॉफी मध्ये खेळत असताना आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच असणारे एका बाजूला बोकरपाडा संघ आणि एका बाजूला असणारे RKCC टोंडरे. चला लगेच आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होता. चला लगेच आपण टॉस साठी संपर्क साधा. मॅच ऑन होईल तिथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन होईल. 57 धावांचा टार्गेट जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज केतन उलवेकरला आपण पाहतोय. एक मोरबे टीमचा चांगला खेळाडू म्हणून ओळख, गुणवत्ता दाखवतो नेहमीच. आज ती सादर करावी लागेल. चांगला खेळ तिथे मात्र साकारावा लागेल. चांगली बॅटिंग केतनची आपण जरूर पाहिली. आज संघाला गरज आहे. 57 धावांचं टार्गेट आहे. तो टार्गेट चेस करायचा असेल तर केतनची फलंदाजी लागणं ही मात्र मोरबे टीमला तिथे मात्र गरज असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक असेल साहिल उलवेकर. पहिला बॉल घेऊन फर्स्ट बॉल गोज ऑन, लेट्स प्ले. तिथे मात्र सामन्याला सुरुवात होईल. काउंटडाऊन स्टार्ट होईल. उलटी गिनतीला सुरुवात होईल. तिथे मात्र उलट्या धावा मोजल्या जातील. तिथे मात्र काउंटडाऊन स्टार्ट. येणारे 30 बॉल 57. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण वर्चस्व दाखवेल. पहिला बॉल साहिल. साहिलचा पहिलाच बॉल. ओहो, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कॉमेंट्री बॉक्सला सलामी ठोकणारा केतनच्या बॅट मधून तोडफोड पद्धतीचा पहिल्याच बॉलवर ब्लॅकस्टिंग
षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. आई बॉल आपण जरूर पाहतो तिथे मात्र गॅप मध्ये केलाय. आई बॉल तिथे जरूर पाहायला मिळतंय. 4 धावांसाठी जाईल चौकार. अंदाजी पाहायला मिळते तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र फलंदाज केतनच्या बॅटमधून साहिलवर आक्रमण झालंय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर चौकार. 2 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. प्रश्नचिन्ह निर्माण केले. चला एकत्रित जास्त, चला लगेच फिल्डिंगची विनंती लावून घ्या. सत्तावन्न धावांचं तिथे मात्र टार्गेट आहे. 2 बॉल मध्ये 10 आलेत. केतननी सुरुवात चांगली केली आहे. आघात जरूर चांगले केले तिथे मात्र टीम साठी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. हे षटकातील तिसरा बॉल केतनसाठी होता. तिसरा बॉल तिथे मात्र ट्रॅकर पद्धतीचा होता. भिरकवण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय डट बॉल. निर्धाव बॉलची सांगता होत असताना साहिलने कमबॅक केलंय. 2 मोठे फटके आले, त्यानंतर डट बॉल. 3 बॉलचा किल समाप्त. धावसंख्या 10 पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल उल्वेकर तयार आहे. आई बॉल तिथे मात्र केतनला शांत करून ठेवले. जरूर आपल्याला पाहायला मिळेल लॉंग स्टॉपला बॉल जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बाईकच्या स्वरूपात चौकार मिळेल. विकेट किपरला तिथे मात्र चकवलं आणि बॉल निघून गेला, फरार झाला 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 14. एक्स्ट्रा मध्ये धावा खर्च होत आहेत. या धावा वाचवायच्या आहेत. सामना जिंकायचा असेल तर केडुकपाडा टीमला या धावा रोखाव्या लागतील. तिथे मात्र प्लस पॉइंट मोरबे टीम साठी या धावा आल्या. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. लॉंग स्टॉपला फरार. केतनच्या बॅटमधून चौकार. या 4 धाब्यांनी संघ जाऊन पोहोचेल 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. ग्रेट बॅटिंग केतनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 18. पहिल्या षटकामध्ये त्या धावांची गरज होती, ज्या धाव्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता टीम मोरबेचा. सध्या त्या स्थितीमध्ये संघ पोहोचलाय, त्या धाव्यांपर्यंत पोहोचलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. गोलंदाज साहिलवर प्रेशर आहे. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा घेऊन असणार आहे. शेवटचा बॉल, प्रेशर असणारे फलंदाज केतन. 2 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. गोलंदाज तयार आहे. लास्ट बॉल, लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे मिडॉनला तिथे मात्र बॉलला फेल्ड केलं जाईल आणि तिथे मात्र आपण पाहतो या बॉलवर सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे टेबल केतन आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. एका षटकाचा खेळ समाप्त. 18 रन्स ऑन बोर्ड. नका लगेच किडुकपाडा टीम फिल्डिंग आपण सेट करून घ्या. एक्स्ट्रा टाइम खर्च नको. चला 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक घातलायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण राहुलला पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज केतन आणि हनुमान फडके अशी जोड आपल्याला जरूर मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज राहुल तयार. या षटकातील पहिला बॉल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 19 रन्स ऑन बोर्ड. दोन्ही सलामीर फलंदाज तिथे मात्र मैदानात स्तब्ध आहेत, तंबू ठोकून उभे आहेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. पहिला बॉल राहुलचा. केतनचा रिव्हर्स स्ट्रोक. तिथे मात्र बॉल फरार. 4 धावांसाठी चौकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते तिथे मात्र.
केतन उल्वेकर नावाचं वादळ तिथे मात्र मैदानात आपल्याला ध्रुव पाहायला मिळतंय. टीम साठी झुंजतोय तिथे मात्र दावा टीम साठी जमवायचे त्याला माहित आहे. तिथे मात्र टीम साठी आपल्याला काय कमालीची फटकेबाजी करतोय केतन उल्वेकर. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या धावून पोहोचेल 23 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. आई बॉल उंचवर धरुगलाय. संधी निर्माण झाली तिथे मात्र टिपला जाईल. जेल संपलाय. केतन उल्वेकरचा केल शॉर्ट इनिंग परंतु अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. फलंदाज बाद. संकेत भगतला आपण पाहतोय. 8 बॉल मध्ये 19 धावांची केली आपण पाहिली. ती मात्र केतन उल्वेकरची शॉर्ट इनिंग परंतु टीम साठी गरज होती त्या इनिंगची. स्वतःच काम निभवून गेलाय. आता जबाबदारी दिली आहे ती मात्र संकेत भगत. त्याच्या सोबतीला आपण पाहतोय हनुमान फडके यांच्यावर जबाबदारी असणारे. टीमला घेऊन पुढे जावं लागेल. चांगला खेळ साकारावा लागेल परंतु समोर संघ खिडूक पाडाय तोही ताकदीचा संघ आहे. तिथं मात्र आपण जरूर पाहतोय परिश्रम चालू आहे दोन्ही संघांचा. दोन्ही संघ तिथे मात्र मेहनत करतायत. कोणाच्या मेहनतीला फल मिळेल जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तिसरा बॉल या षटकातील राहुलचा तिसरा बॉल जरूर पाहतोय. कमबॅक करत असताना कमबॅकिंग बॉलिंग अटॅक राहुलच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग तिथे मात्र करत असताना आपण जरूर पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. या षटकातील चौथा बॉल. 4th बॉल ऑन लोड. गोलंदाज तयार. स्ट्राईकला फलंदाज संकेत भगत संघातील मुख्य खेळाडू. संकेतचा फटका गॅप मध्ये इम्प्रोवाइज केलं. तिथे मात्र बॉल थांबणार नाही. बॉल सीमा पार. 2 टप्पा बॉल फरार. चौकार. या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 ऑन बोर्ड. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र जरूर पाहतोय. फटका केलाय. क्षेत्ररक्षक असणारे तिथे उचलतील फेकतील तत्पूर्वी आपण पाहतोय या बॉलवर धाव कंप्लीट फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघ धावून पोहोचेल. एकूण धावसंख्या 28. तर याच दरम्यान आगमन झाले अक्षयदादा तवले. त्यांच्या समोर आपण पाहतोय विजयदादा मुंडे. त्यांच्या समेत आकाशदादा मुंडे यांचे इथे आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आपलंही सुस्वागतम. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राहुलला. 28 धावा फुलकावर. शेवटचा बॉल या षटकातील आपण जरूर पाहतोय. गोलंदाज तयार आहे. हा बॉल तिथे मात्र यू मस्ट डेफिनेट फलंदाज बाद. हनुमान फडके बिग विकेट इनलास फलंदाज बाद. अजून एक धक्का टीम मोरबीला. टॉस आपण करतोय भोकरपाडा आणि तोंडरे या दोन टीम मध्ये. नाणेफेक आपण करतोय. चला आपण टॉस करतोय नाणेफेक. हेड इज कॉल फ्रॉम भोकरपाडा या साइड. टॉस जिंकलेल्या टीम भोकरपाडा. निर्णय फिल्डिंग करू. विश ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. चांगली मॅच बघायला मिळेल. येस कॉम्बॉक्स.
2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय एकूण धाव फलकावर 28-28. येणारे 18 बॉल आणि 29 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल 29 समीकरण आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज साहिलला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक 22 ला आपण पाहतोय. चला 12वे प्रतिनिधी थोडीशी मिस्टेक झोप आली आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक संकेत भगत संघातील मुख्य खेळाडू. संघाची जबाबदारी घ्यावी लागेल संकेतला. तिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय भावेश उल्वेकर. तिथे मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख भावेश आपण जरूर पाहतोय. पहिला बॉल भावेशचा. तिथे मात्र भावेशच्या नावावर राहिलाय डॉट बॉल. तिथे मात्र प्रेशर क्रिएट करेल. येणारे 17 बॉल आणि 29 ची गरज. एका बाजूला तिथे आपण पाहतोय किडूक पाडाय, एका बाजूला मोरबे. कोण जिंकेल कोण हरेल बिग बॅटल आहे. मोठी लढत आहे. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघ खेळत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर भावेश उल्वेकर या षटकातील दुसरा बॉल घेऊन तयार. स्ट्राईकला फलंदाज संकेतला आपण पाहतोय. दुसरा बॉल संकेत साठी होता. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव बॉल. प्रेशर क्रिएट होईल. तिथे मात्र येणारे बॉल असतील 16 आणि गरज असणारे ते 16 बॉल 29. सलगचे 2 डॉट. भावेश उल्वेकर चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज तयार आहे. प्रेक्षकांचा आवाज मैदानात आपल्याला येताना जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय मोरबेकर आहेत, एका बाजूला किडूक पाडकर. दोन्ही संघाचे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना जरूर पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार भावेश उल्वेकर. हाई बॉल. तिथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग स्टॉपला जरूर फरार झालाय. क्षेत्ररक्षक धावतायत परंतु पंचांचा इशारा बाईच्या स्वरूपात मिळेल. चौकार. या धाव्यांची गरज होती. धावा पाहिजे होत्या. धावा कशाही हो मोरबे टीमला त्या प्लस पॉइंट ठरतील. 2 बाईचे चौकार आले त्या सामन्यामध्ये. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय बिग बॅटल. एका बाजूला किडूक पाडा, एका बाजूला मोरबे. दोन्ही संघ आपण जरूर पाहतोय लढतायत, झुंजतायत. परंतु कोणत्या संघाच्या मेहनतीला फल मिळेल येणारा काल, येणारा वेळ जरूर सांगून जाईल. तिथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे. चला एक्स्ट्रा टाइम खर्च नका करू. चला किडूक पाडा टीम सपोर्ट करा. सँडी सर आपण लगेच तंबी द्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील आपण पाहतोय आई बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करून पाहतो आपण. तिथे या बॉलवर एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33 धावा. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावर लागलेत. 4 बॉलचा खेळ समाप्त. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 57 धाव्यांचा टार्गेट आहे. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. येणारे 14 बॉल 24 ची गरज आहे. गोलंदाज तयार भावेश उल्वेकर. या षटकातील 5वा बॉल. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक सनी पालकरला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहे. तिथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. कोण जिंकेल कोण हरेल जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला किडूक पाडा, एका बाजूला मोरबे. चला मॅच स्लो होतीये. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील 5वा बॉल.
चला किडूकपाडा टीम, चला 20 मिनिटांमध्ये जर 4 षटक संपले नाही, एक फिल्डर आतमध्ये येईल लगेच. टाइम अलर्ट आहे इथे, मात्र टाइम ऑन आहे, याच्याकडे लक्ष असू दे. आपण किती टाइम खर्च करा. हा बॉल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. या बॉलवर सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34 धावा. अजूनही 23 ची गरज आहे. कोण जिंकेल कोण हरेल. येणारे 13 बॉल, 34 ची गरज. एका बाजूला किडूकपाडा, एका बाजूला मोरबे. 23 ची गरज आहे, तिथे मात्र 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील शेवटचा बॉल, लास्ट बॉल. 22 शेवटचा बॉल होता, तिथे मात्र आपण जरूर पाहतोय डॉट बॉल. सामन्यामध्ये रोमांचकता वाढेल. येणारे बॉल असतील 12 आणि 23 ची गरज. चला रिव्ह्यू इथे मात्र चेक केले जाईल. वाईट साठी रिव्ह्यू मात्र चेक केले जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चेक केले जाईल, लगेच डिसिजन येईल. तर फेअर बॉल आहे, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिथे मात्र षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34. येणारे 12 बॉल आणि 23 ची गरज. 12 बॉल 23 समीकरण. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 19. असं वाटलं होतं मोरबे टीम सामना सोप्पा करील, परंतु समोर किडूकपाडा आहे. शेवटपर्यंत लढाईला जाणतात. नक्कीच चांगली मॅच खरं तर आदित्य बघायला मिळेल, कारण दोन्ही संघ जिद्दी संघ आहेत आणि सातत्याने एकाच लॉट मधून खेळत असतात. ही मॅच जेवढा संघर्षाने भरलेली आहे ना, तेवढ्या बाजूला स्टँडर्ड टुर्नामेंट आपण खेळतोय, जाणता राजा चषक. त्यामुळे इथे तुम्हाला अगदी 100% कमिटमेंट द्यावंच लागेल. इंटरेस्टिंग ही लढत राहणार आहे. वंडरफुल मॅच आदित्य. नक्कीच वंडरफुल मॅच आहे. प्रेक्षकांच्या भेटीला एक प्रेक्षणीय सामना. जरूर पालामध्ये जाणता राजा ट्रॉफी मध्ये ही एक चांगलं बॅटल रंगलं. एका बाजूला आपण पाहतोय मोरबे, एका बाजूला आपण पाहतोय किडूकपाडा. शेवटपर्यंत सामना जाईल, यात मात्र शंका नसणारे. गोलंदाज तयार असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय साहिलला आपण पाहतोय. जबाबदारी दिले साहिल वरती, ते मात्र वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन तयार आहे. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला तिथे मात्र करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला होता साहिलचा. केतननी काही कमालीची फटकेबाजी केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. या षटकातील आपण जरूर पाहतोय पहिला बॉल घेऊन स्ट्राईकला फलंदाज. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सनीला जरूर पाहतोय ऑन स्ट्राईक. सनीचा फटका जरूर पाहतो आपण. ऑन स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे मात्र एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. आपल्याला पाहायला मिळतोय तो 35 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. सिंगल डबलने तिथे मात्र सामना पुढे नेत असताना, क्लोज नेत असताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. तिथे मात्र मोठा फटका खेळावा लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. तिथे मात्र मोठे फटके आले तर सामन्यामध्ये आपल्याला रोमांचकता अजून पाहायला मिळेल. परंतु तसं होईल का? समोर किडूकपाडा टीम आहे. साहिल उलवेकर सारखा गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज संकेत भगत आपण पाहतोय. संकेत भगत साठी बॉल होता, तिथे मात्र भिरकावला जरूर. मागे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोका बनू शकतो आणि तिथे मात्र आपण पाहतोय डिरेक्टरीचा प्रयत्न झाला होता. या बॉलवर 2 धावा कंप्लीट आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 37 ऑन बोर्ड. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. 37 धावा धावफलकावर लागले. 57चा पाठला करायचंय. येणारे बॉल असतील 10 आणि 20 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉलवर 2चं इक्वेशन आपण जरूर पाहतोय. कोण जिंकेल कोण हरेल शेवटपर्यंत लढत जरूर चालली आहे. चुरश आहे सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या गोलंदाजी ट्रॅकवर साहिल आपण पाहतोय. बिग बॅटल, चांगली लढत. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा तयार. प्रयत्न चालू आहेत, संघर्ष चालू आहे मैदानात. हा बॉल तिथे मात्र उंचवर धरू गेलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. तिथे मात्र वॉटर कॅच टिपला जाईल. झेल संपलाय. तिथे मात्र फलंदाज संकेतचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना टीम मोरबेला
में हसीन चला मोरबे टीम लगेच आपला फलंदाज पाठवा. एक फलंदाज रेडी ठेवायचं. आपल्या याच्याकडे लक्ष असू द्या. इम्पॉर्टंट मॅच आहे तिथे मात्र आपण जरूर पाहतोय नवीन समीकरण या षटकातील अजून आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल निर्णायक राहतील. शेवटपर्यंत सामना जाईल तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. केतन बाद झाल्यानंतर संघ मोरबे तिथे मात्र अडचणीत सापडलाय. कोणताच फलंदाज तिथे मात्र सेट झाला नाही. चांगलं काम करता आलं नाही. तिथे मात्र जरूर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर 37. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर या षटकातील चौथा बॉल राहुल साठी होता. चौथा बॉल तिथे मात्र भिरकावलाय जरूर. मागे क्षेत्ररक्षक आहेत. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न क्लोज कॉल होता. तिथे मात्र या बॉलवर 2 धावा मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या 39. 39 ऑन बोर्ड. अजूनही 2 बॉलचा किल बाकी. 18 धाव्यांची गरज आहे. 3 मोठे फटके सामना घेऊन जाईल मोरबे. परंतु तसं घडेल का? काय घडेल काय बिघडेल? समोर क्रिकेटचा खेळ. हाय बॉल तिथे मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय. स्वतः बॉलला चमक धावतोय तिथे मात्र साहिल. आणि या बॉलवर तिथे मात्र फक्त सिंगल मिळेल. समीकरण जाऊन पोहोचेल. येणारे बॉल असतील 7 आणि गरज असणारे ती 17 धाव्यांची. 40 धावा धावफलकावर लागलेत. 7 बॉल 17चं समीकरण. सध्या वर्चस्व थोडंच आपल्याला वाटतंय टीम किडूक पाण्याचं. परंतु तसं घडेल का? या बॉलवर मोठा फटका आला. सामन्यामध्ये इन होईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल टीम मोरबे. परंतु तसं घडेल का? एका क्षणाला बाजी इकडे, एका क्षणाला बाजी तिकडे, असं आपल्याला चित्र जरूर पाहायला मिळतंय. मोरबे विरुद्ध खिडूकपाडा एक प्रेक्षणीय सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इंटरेस्टिंग मॅच आहे. इंटरेस्टिंग बॅटल आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकामध्ये जरूर 19 खर्च केले होते साहिलने. त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. तिथं आपण जरूर पाहतोय हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल. आणि आता मात्र समीकरण उरेल. येणारे 6 बॉल 17ची गरज आहे. चला ड्रिंक्स ब्रेक. चला लगेच आपण 12वे खेळाडू पाणी घेऊन जा मैदानात. बिग मॅच आहे. बिग शो आपल्याला पाहायला मिळते. मोरबे विपक्ष किडूकपाडा. येणारे 6 बॉल 17ची गरज. येणारे 6 बॉल 17ची गरज. नक्कीच मजा येणार या सामन्यामध्ये. कोणामध्ये किती दम आहे आता मात्र जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला मोरबे, एका बाजूला खिडूकपाडा आहे. 6 बॉल 17ची गरज. पहिले 3 बॉल तिथे मात्र जरूर निर्णायक राहतील. सहा बॉल 17ची गरज आहे.
अक्षय ठाकूरवर दिली जबाबदारी. 6 मध्ये 17ची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. तिथे मात्र राहुलला आपण जरूर पाहतोय. राहुल नावडेकर ऑन स्ट्राईक आहे. तिथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा पहिला बॉल या षटकातील घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षयला आपण पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे मात्र जरूर केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी मिसफिल्ड. सिंगलला डबल मध्ये चोरण्याचा प्रयत्न. क्लोज कॉल आहे. तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ रित्या पोहोचलाय. तिथे मात्र फलंदाज 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 42. येणारी 5 बॉल आणि गरज असणारी ती 15. 5 बॉल 15चं समीकरण. कोण जिंकेल कोण हरेल, इंटरेस्टिंग मॅच आहे. तिथे मात्र एका बाजूला आपण पाहतोय मोरबे, एका बाजूला खिडूकपाडा. अशी लढत आहे. कोण जिंकेल, कोणता संघ विजयाचा गुलाल तिथे मात्र स्वतःच्या पाठीवर घेईल, तिथे मात्र जरूर पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. शाबाशीची ताप कोणाच्या अंगावर पडेल. एका बाजूला आपण पाहतोय मोरबे, एका बाजूला पाहतोय आपण खिडूकपाडा संघ आहे. अक्षय बाजी मारेल का, तिथे मात्र राहुल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. राहुलचा शॉट तिथे मात्र जरूर पाहायला मिळेल. सामना संपला नाहीये असं सांगत असताना जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत सामना सोडणार नाही. राहुलच्या बॅटमधून बिग हिट षटकार. कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत संपली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाहीये. अजून सामना संघ मोरबे जिंकलेला नाहीये. तिथे मात्र परिश्रम चालू आहेत, संघर्ष चालू आहे. तिथे मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. राहुल नावडेकर लढतोय, भिडतोय. समोर खिडूकपाडा टीमला येणारे बॉल असतील पाहायला मिळेल. 4 आणि गरज आहे 9ची. 4 बॉल 9चं समीकरण आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा. इंटरेस्टिंग मॅच आहे, बिग बॅटल. शेवटपर्यंत सामना चाललाय. प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सामना. तिथे मात्र पैसा वसूल सामना आहे. बिग बॅटल. चर्चा झाली होती या सामन्याची अगोदरच. सामना शेवटपर्यंत जाईल. सामना शेवटपर्यंत चाललाय. 4 बॉल 9ची गरज. 4 बॉल 9ची गरज होती. बॉल हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपण जरूर पाहतोय. जोपर्यंत उचलतील फेकतील तिथे मात्र आपण पाहतोय या बॉलवर 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 50. 50 रन्स कंप्लीट. येणारे बॉल असतील 3 आणि गरज असणारे 7 धाव्यांची. 3 बॉल 7. 1 षटकार 1 सिंगल. सामना घेऊन जाईल मोरबे आणि तिथे मात्र 2 डॉट बॉल. सामनामध्ये रोमांचकता, सामन्यामध्ये चित्त तरकता आपल्याला पाहायला जरूर मिळते. 2 डॉट बॉल अपेक्षित असणार आहेत. जसे डॉट बॉल येतील तसं प्रेशर आपल्याला मोरबे टीमवर आणि राहुलवर पाहायला मिळेल. परंतु तसं घडेल का? सामना खेचतोय राहुल. प्रयत्न चालू आहेत. तिथे मात्र कोण जिंकेल? पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय आपण पाहतोय. या षटकातील 4था बॉल. अक्षयचा बॉल. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. धाव घेतली नाहीये. विश्वास ठेवलाय स्वतःवर. तिथे मात्र मी मारू शकतो असं स्वतःला सांगत असताना स्वतःवर विश्वास ठेवलाय. आत्मविश्वास दाखवलाय. तिथे मात्र गोलंदाज अक्षयचा आत्मविश्वास वाढला असेल. दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत, लढत देतायत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. कोण जिंकेल कोण हरेल शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतोय. चित्तथरारक सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय राहुल आहे, एका बाजूला अक्षय. 2 बॉल 7ची गरज. 2 बॉल 7ची गरज होती. तिथे मात्र आपण जरूर पाहतोय या बॉलवर सिंगल मिळेल. आता मात्र 1 बॉल 6ची गरज आहे. 1 षटकार. सामना घेऊन जाईल मोरबे.
एक डॉट बॉल सामना घेऊन जाईल खिडूकपाडा. कोण जिंकेल कोण हरेल शेवटपर्यंत लढत चालू आहे. एक बॉल 6ची गरज. गोलंदाज अक्षयला आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज सनी पालकर. क्षमता ठेवावी लागेल स्वतःमध्ये, स्वतःला सांगावं लागेल, संघासाठी करायचंय ते करून दाखवावं लागेल. गोलंदाज तयार आहे. कोण जिंकेल कोण हरेल. एका बाजूला खिडूकपाडा आहे, एका बाजूला पण पाहतोय मोरबे. चला एकत्र येऊ नका. एक बॉल 6ची गरज. आदित्य आज खरं तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच बघायला मिळाली नव्हती, परंतु आता ही लढत इंटरेस्टिंग राहिलेली आहे. जे प्रेक्षक बघा मैदानाचे थोडे बाहेर होते ते आता जवळ आलेत आणि जवळ होते ते रेलिंगच्या अगदी क्लोज येऊन थांबलेत आणि सगळ्यांच्या नजरा सध्या बॉलवर आहेत. बघायचं कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल. एक बॉल 6ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे बघायचं आहे ही लढत. चला सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. एक बॉल 6. नक्कीच एक बॉल 6ची गरज. गोलंदाज अक्षय रवाना झालाय. एक बॉल 6. एक बॉल 6ची गरज होती, तिथे मात्र सामना जिंकलाय टीम खिडूकपाडाने. अक्षयने दाखवून दिलं तिथे मात्र हम भी किसी से कम नहीं है. सामना जिंकलाय, परंतु चांगली फाईट दिली टीम मोरबे. सामना हरला परंतु शेवटपर्यंत सोडला नाही. चला मॅच इज क्लोज. आपल्याला रूप आलं मिळाली. खिडूकपाडा टीमने शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडला नव्हता. मोरबे टीमने तिथे मात्र विजय मिळवला. आपल्याला पाहायला मिळालं खिडूकपाडा टीम वेल प्लेड बॉईज. अडलग असणारी तिथे मात्र टीम मोरबे.